कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करून मेळा प्राधिकरण स्थापन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती। पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंकडे। अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गट अध्यक्षांची जबाबदारी। महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीत श्रीगणेशा। दिव्यांगांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे। भरत गोगावलेंच्या उपस्थितीत उपोषण संपवण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांचंही सकारात्मक निर्णयाचं आश्वासन। भाजपमध्ये अडवाणींची अवस्था शहाजहान सारखी। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। भाजपने जनतेला जात्यांध बनवण्याची प्रयोगशाळा काढल्याचा आरोप। बाळासाहेबांनी कव्हर न खोदताही औरंगजेबाची निशाणी पुसल्याचा दावा। नागपुरात पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतली संचारबंदी उठवली। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम। HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ। सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड। सायबर भामट्यांनी बनवली अधिकृत शासकीय वेबसाईट सारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट। धाराशिव जिल्ह्यात 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली। 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता। गृह विभागाच्या GR नुसार राष्ट्रीय लोक अदालतीचा निर्णय। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। बंगळुरू जवळच्या अनेकलमध्ये 100 फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू। अनेक जण जखमी। मधुरम्मा देवीच्या यात्रेतील दुर्दैवी प्रकार। IPLच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूच्या गतविजेत्या कोलकात्यावर 7 विकेट्सने विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई, मुंबई यांच्या सामने। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।